नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की इथे ना नेहमीप्रमाणे आपला दुष्यंत सांगत असतो की त्या माझ्या आईवर म्हणजे बाळजाबाईवरती जास्त विश्वास ठेवू नको, ती तुझा विश्वासघात करते, तुला कळत कसं नाही आहे. पण इथे तिथे आपल्या कृष्णाला तिचं मन सांगते की बाळजाबाईने यावेळेला खरंच अन्नामध्ये मीठ घातलेलं नाही किंवा कुठलीही गडबड केलेली नाही, त्या फार प्रामाणिकपणे वागत आहे. त्याच्यामुळे आता इथे बाजू घेऊन बोलत असते कृष्णा. तर ह्या गोष्टीचा प्रचंड राग येतो दुष्यंतला. तू त्या बाईवर विश्वास ठेवू नको. तर ती म्हणते नाही, ती मला माझ्या आईसारखी मायेने मला बरं केलं, एवढा जीव लावला आहे, तिच्यावरती मी विश्वास कसं ठेवू नको, माझं मन मला सांगते त्या निर्दोष आहे. आता दुष्यंत तिथून निघून जातो रागाने. आता पंचायत भरणारे ह्या गोष्टीचा अनुसया फायदा घेणार आणि ह्या दोघी मायलेकींमध्ये वाढत चाललेलं प्रेम लवकरात लवकर संपवण्याचाही विचार अनुसयाने केलेला आहे. कारण अनुसया आणि समीर यांच्या हाती एक हुकमाचा इक्का लागला आहे. त्या हुकमाचा इक्का यांचा वापर करून पंचायत करून ठेवायची आपल्या बाळजाबाईची ठरवली आहे अनुसयाने आणि समीरने. पंचायत भरली, सगळेजण मान सन्मान करतात. बाळजाबाईंनी इतकं उदार काम केलं, सगळ्या गावाचे जमिनीचे पेपर्स त्यांना परत मिळवून दिले. ह्या गोष्टीचं कौतुक सगळेजण करत असतानाच समीरने मात्र तिथे येऊन मिठाचा खडा घातलेला आहे पुन्हा एकदा. मग तो सगळ्या पंचायतीमध्ये सांगू लागतो, ह्या बाईने आपल्या कृष्णावरती जीव घेणा हल्ला केला, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या बाईचा तुम्ही सत्कार करताय. तर इथे हे सगळं ऐकल्यानंतर गावातली मंडळी म्हणू लागतात, आमच्या सरपंच बाईच्या जीवावर उठलात तुम्ही अजूनही सुधारलेले नाही. हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर दुष्यंत पण चिडतो. तो पण फार बोल लावतो त्याच्या आईला. त्याची आई त्याच्यासमोर हात जोडून माफी मागते, सगळ्या गावाची माफी मागते. मी माझ्या आयुष्यात केलेला शेवटचा गुन्हा की मी कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मी एकही गोष्ट अशी चुकीची केलेली नाही. मी मनापासून स्वतःला सुधरवत आहे. पण हे ऐकल्यानंतर मात्र आता दुष्यंत ऐकायलाच तयार नाही. तो म्हणतो, तू माझ्या बायकोच्या जीवावर उठली हे मात्र नक्की आहे ना, तुला पोलीसच्या हवाली करायलाच हवं. इथे कृष्णाला आता दुष्यंत म्हणू लागतो, ह्या पंचायतीमध्ये न्याय व्हायला हवा, तुझ्या हातून न्याय व्हायला हवा. हिने जर माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असेल तर हिला सरपंच म्हणून तू काय न्याय देशील, तो न्याय तू द्यावा, हिला पोलिसांच्या हवाली करावा अशी माझी इच्छा आहे. अशी सरपंच बाईकडे दुष्यंतने त्याच्या बायकोसाठी केलेली ही जी काही तक्रार आहे त्याच्यावरती सरपंच ह्या अधिकाराने आता कृष्णाला पाऊल उचलावं लागणार आणि स्वतःच्या हाताने इथे कृष्णा आता बाळजाबाईला पोलिसांच्या ताब्यात देणार. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट कशी कृष्णा आता आपल्या बाळजाबाईला घरी आणते हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवेलच. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.